जे 5 पांडव होते ना त्यांचे स्टॅच्यू पण आहेत पुढे जाऊन. तर आम्ही ते बघतोय की ॲक्च्युअलीमध्ये ते कसे होते, कसं ते गाव आहे त्या गावामधनं निघून गेले आणि त्याच्या पुढे काय समजलं नाही लोकांना की काय झालं काय नाही. तर आम्ही आता तेच बघायला जातो. आणि इथे पण मस्त आजूबाजूला व्ह्यू आहे. इथे फॉक इंडियाचं फर्स्ट विलेज आहे, तिथे आम्ही प्याज पकोडे खातो. आम्हाला असं वाटलं पण नव्हतं आम्ही इथे येऊ, इथे बसू, इथं खाऊ. बट ट्रॅव्हलमध्ये सर्व बघतो आम्ही, काय काय जे बघायला भेटेल ना तिथे जातो आम्ही, बघतो तिकडची माहिती काढतो. तिथे जाऊन व्हिजिट करतो, तिकडची माहिती घेतो. थोडं आम्ही शिकतो, थोडी ते आम्हाला शिकवतात. आणि त्याच्याने जय बद्रीशाला यात्रा मनोकामना पूर्ण करे. सो हॅलो, गुड मॉर्निंग. टाईम बघा सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही अजून लाईनीमध्येच आहे. जी मोठी लाईन आहे ती बद्रीनाथ धामच्या दर्शनासाठीच आहे. आम्ही सकाळी 4 वाजता लाईनीत उभे राहिलो थेट. अजून 5:30 वाजले. असते खूप पार्टी होता. आता असते पुढे आलो, धामच्या म्हणजे मंदिराच्या जवळपास आलो. आणि ही लाईन खूप मोठी आहे अजून, म्हणजे मागे खूप मोठी आहे. आम्ही असते पुढे आलो 4:30च्या 4 वाजताच्या लाईनीमधून असते पुढे आलो. आता 5:30 झालेत. मंदिर ओपन व्हायचा टायमिंग आहे 6चा. अजून ओपन झालं नाही आहे मंदिर. जसं ओपन होईल तसं आम्ही दर्शन घेऊ आमचं 4थ्या धामचं. आणि म्हणजे आमचं स्वप्न आहे ते पूर्ण होऊनच जाईल. काल रात्री आम्ही येऊन गेलो मंदिराच्या बाहेर, दर्शन घेतलं थोडंसं बाहेरनंच. बट आज आम्ही फ्रेश होऊन सकाळी मॉर्निंगचं दर्शन जे इम्पॉर्टंट आहे ते आम्ही आज घेऊ. आणि मग ते ठिकाणं निघू माना विलेज, आमचं जे इंडियात फर्स्ट आणि लास्ट विलेज आहे तिथे जाऊ आम्ही. आता तर आम्ही यांच्याकडनं टिक्का पण लावून घेतला. हे जे आहेत त्यांच्याकडनं मी 5 जण टिक्का पण लावून घेतला. ही आमची आहे, पुढे 3 जण आहेत आणि आम्ही दोघे 5 जण. आणि माझ्या मागे बघा व्हाईट स्नो कॅप माउंटेन्स, ग्लेशियर आणि फॉग क्लायमेट आहे. अजून चेंज नाही झालं. मग अशी तर जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा तर खूप फॉग होता, दिसतच नव्हते लोक, म्हणजे आम्हालाच काही दिसत नव्हतं. बट आम्ही तेव्हा व्हिडिओ नाही काढलो. जस्ट आधी जाऊया, पुढे जाऊन बघू, थोडं नीट झालं की मग व्हिडिओ काढू. मग एक व्हिडिओ काढून ठेवलं सकाळची, ती पण ह्याच्यानंतर ॲड करणार की होतं म्हणून आम्ही एवढं सकाळी आलो आणि एवढा फॉगमध्ये व्हिडिओ निघालो होती. हे बघा माझ्या पाठी फॉग. आणि अजून थोडंसं व्हाईट स्नो कॅप माउंटेन्स आहे आणि ही पण आहे थोडं पाठी. फायनली आमचं 4 धाम कम्प्लीट झालं. बद्रीनाथ टेम्पल पण, बद्रीनाथ धाम पण आमचं एक शेवटचं बाकी तिथं केलं होतं. सकाळपासून लाईनीत थांबून कुठे आता टाईम झाला आहे सकाळचे 8:15 झालेत. 8:15 झालेत आणि तेव्हा आमचं जाऊन दर्शन कम्प्लीट झालं. सकाळी 4 वाजता येऊन लाईनीत थांबून 8 वाजता, म्हणजे ऑलमोस्ट 4 तासांनी आमचं दर्शन कम्प्लीट झालं ते. आणि हे बघा धाम सकाळचं कसं
जे आमचं होतं ते आता कम्प्लीट झालं. आता इकडनं आम्ही निघणार आहे. थोड्या टायमाने आमच्या मित्रांचं पण दर्शन होतंय. मे बी त्यांचं पण झालं असेल ना. अजून त्या 2 जणी आता 2 जणींचं झालं की मग आम्ही एकदमच निघू. 7 जण इकडनं कुठे माना विलेजमध्ये इंडियाचं फर्स्ट ते बघायचं. आणि मग आजचा दिवस आहे जे आहे ते आजचा दिवस आहे. आणि उद्या फक्त ट्रॅव्हलिंगमध्येच आहे आम्ही. उद्या आमचं संपते इकडनं. उद्या आमची ट्रिप संपते ही. तर जे आहे ते आजच आहे. मग आज आम्ही थोडंसं फिरू आणि नंतर गाडीमध्येच बसून वॉमिटिंग करू. वॉक 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 आणि कसं मंदिराच्या बाहेर आम्ही तेव्हा असं क्लायमेट बघतोय ना किती मस्त मस्त. म्हणजे आजूबाजूला नुसतं फॉगच आहे. माउंटेन्सवरती काय काय स्नो व्हाईट कॅप माउंटेन्स आहेत आणि काय काय ठिकाणी असे म्हणजे नॉर्मल माउंटेन्स आहेत. पण त्याच्यावरती असं फॉग जमलं ना तर ते पण तसंच वाटतंय की व्हाईट स्नो कॅप माउंटेन्स. हे बघा फॉग. इंडिया में क्या है फॉग चल रहा है. हे बघा व्हाईट स्नो कॅप माउंटेन. थोडं झूम कर. हे माझ्या पाठीना व्हाईट स्नो कॅप माउंटेन्स आहेत. हे जे आम्ही केदारनाथमध्ये बघितले ना ते सेम इथे आहेत पण हे छोटे आहेत. इंडिया. सो फायनली आता आम्ही पोचलो माना विलेज. माना विलेज हे इंडियाचं फर्स्ट आणि लास्ट विलेज आहे. तर आधी ना खूप आधी हे इंडियाचं लास्ट विलेज होतं. बट आता असं झालं की आता ते चेंज झालं. आता इंडियाचं फर्स्ट विलेज असं झालं ते. आणि आता आम्ही जातो ते बघायसाठी. हाच तर रस्ता आहे. माना विलेजची हिस्ट्री आहे. म्हणजे माना विलेजमधनं बघा ही सांगेन थोडंसं हिस्ट्री. माना विलेजची हिस्ट्री काय आहे. इथनं पांडवच केली आहे ना. हां 5 पांडव जे पांडवच होते ना 5 पांडव अरे ते इकडनंच गेलेले ते माना विलेजमधनंच. आणि पुढे जाऊन ते पांडवची हे पण आहे स्टॅच्यू पण आहे पांडवचे. असे ते जे 5 पांडव होते ना त्यांचे स्टॅच्यू पण आहेत पुढे जाऊन. तर आम्ही ते बघतोय की ॲक्च्युअलमध्ये ते कसे होते कसं ते गाव आहे त्या गावामधनं निघून गेले. आणि त्याच्या पुढे काय समजलं नाही लोकांना की काय झालं मानायचं. तर आम्ही आता तेच बघायला जातो. आणि इथे पण मस्त आजूबाजूला व्ह्यू आहे. इथे फॉग लाईनर आहे. तर आता आम्ही पोचत आलो माना विलेजमध्ये. हेच ते गाव आहे. इकडनं 5 पांडव निघून स्वर्गात गेले. तर आम्ही जातो ते बघायला. अजून आलो नाही आम्ही नाही जात. बट ह्याची हिस्ट्री खूप मस्त आहे. महाभारतशी कनेक्टेड आहे ह्याची हिस्ट्री ह्या गावची. असं म्हणजे ह्याच्यामध्ये मेन्शन आहे बोलतात असं महाभारतमध्ये की हा गाव हे सरस्वती नदी आहे ना. इकडनं सरस्वतीची नदी आहे. तिथे भीमपूल आहे तो भीमानेच बांधला. जे भीम होते त्यांनीच बांधलं असं पण ऐकलं मी त्याच्यामध्ये की हे बघा हा तो गेट आहे गावचा स्टार्टिंगचा एंट्रन्स गेट आहे. हाच तो एंट्रन्स गेट आहे स्टार्टिंगचा. बघा बापरे
गावात एवढी गर्दी असेल हे एक्सपेक्ट नव्हतं, बट बघा किती गर्दी आहे. आज संडे आहे म्हणून कदाचित असू शकते. हे बघा जास्त तर गर्दी त्या 50 लोकांचीच आहे. तरी 5 पांडवची एक पेंटिंग केली होती एका जगावरती. हे बघा असं पेंटिंग केलं, म्हणजे ह्या गावचं कनेक्शन ना महाभारताशी लागूनच आहे. महाभारतापासून म्हणजे असं बोलतात की ह्यांचं कनेक्शन खूप वेगळं आहे गावचं, की एक गाव आहे ते हिस्ट्रीसोबत कनेक्ट आहे. तिकडनं 5 पांडव निघून गेलेत, ते डायरेक्ट स्वर्गात पोचलेत. त्याच्यानंतर काय माहीत नाही, कोणाला दिसत नाही ते. बट ना हे आम्हाला बघायचं होतं. आमच्या याच्यामध्ये होतं हे ना आमच्या बद्रीनाथ धामपासून थेट 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरतीच आहे. तर आम्ही जाता बोललो की बघून जाऊया. तर हे बघायला भेटेल हे पण माहीत नव्हतं. तर अचानक भयानकमध्ये बघितलं आम्ही. खूप मस्त वाटतं, म्हणजे असे एक स्पॉट आम्ही साईट सीनमध्ये बघून जातो आहे, त्याची माहिती भेटते आणि आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पण पोचवतो. जर आम्हाला ती माहिती भेटते आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो तर चांगली गोष्ट, की तुम्हाला पण नॉलेज होते आणि आम्हाला पण नॉलेज घेत होतं. बघूया अजून काय काय बघायला भेटते ते पुढे जाऊन. अजून तर काय नाही भेटलं. ते 5 पांडवचं आहे ते बघूया. हे बघा एक छोटंसं मंदिर बनवलं होतं. आणि हे पिट्टू आणि ही बघा आळशीबाई कंटाळली. इथे जेवढे मंदिर बघतो ना तेवढे सेम केदारनाथ टाईपमध्ये आणि गौरी पण बघितलं सेम तसंच आहे. म्हणजे त्यांचं काही नाही. काशी विश्वनाथ मठ पण सेम तसंच आहे ना. म्हणजे इकडच्या मंदिरचं स्ट्रक्चर एकदम सेम केदारनाथच्या बेस मंदिरचा स्ट्रक्चर टाईपमध्येच बनवलं. मे बी काय बोल सेम असू शकतं. हो ना का हो. तर मित्रांनो फायनली तो रस्ता आम्हाला भेटला जिकडनं 5 पांडव स्वर्ग रोहन इकडनं पांडव स्वर्गात गेले तो रस्ता आम्हाला भेटला होता. आणि 5 पांडवचे स्टॅच्यूज पण आहेत इथे. आणि त्यांचा एक छोटासा डॉग तो पण आहे त्यांच्यासोबत. हा बघा इकडनं स्टार्ट होतो तो. हे बघा हे माझ्या पाठी
तर मित्रांनो आम्ही इथे एका हॉटेलमध्ये खायला बसलो, पण ते हॉटेल इंडियाचं फर्स्ट हॉटेल आहे. तर असं दाखवायचं मन झालं म्हणून मी दाखवतोय की पुढे जाऊन आम्हाला आठवण येईल की आम्ही इंडियाज फर्स्ट हॉटेलमध्ये जे म्हणजे प्याज पकोडे खातोय आम्ही. चालू आहे ना. तर इंडियाचा फर्स्ट विलेज आहे, तिथे आम्ही प्याज पकोडे खातो. आम्हाला असं वाटलं पण नव्हतं आम्ही इथे येऊ, इथे बसू, इथं खाऊ. बट ट्रॅव्हलमध्ये सर्व बघतो आम्ही, काय काय जे बघायला भेटेल ना तिथे जातो आम्ही, बघतो तिकडची माहिती काढतो. तिथे जाऊन व्हिजिट करतो, तिकडची माहिती घेतो, थोडं आम्ही शिकतो, थोडी ते आम्हाला शिकवतात. आणि त्याच्याने कसं प्रत्येक गोष्ट. आता आम्ही जातो इकडनं थेट श्रीनगर. त्याला आता आमचं 4 कम्प्लीट झालं.